हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी डाळ खिचडी बनवणार आहे. डाळ खिचडी बनवण्यासाठी अगदी वेळ कमी लागतो आणि ती पटकन होऊन जाते. घाई गडबडीच्या वेळेला अशी डाळ खिचडी आपण करू शकतो. तर वेट लॉससाठी देखील याचा उपयोग केला जातो. तर त्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आता हे काय करणार आहे, व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आपण. धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपण अर्धा तास हे भिजत ठेवायचे आहेत तांदूळ. तर ही डाळ खिचडी लहान मुलांसाठी देखील एकदम हेल्दी असते. म्हणजे शक्यतो लहान मुलांना आपण करून घालतो. आता हे तांदूळ काय करायचे आहेत, आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. आता त्यावरती आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया. तोपर्यंत काय करायचं आहे, गॅसवरती मी कुकर ठेवला आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे काय करायचं आहे, तेल ओतायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि त्यानंतर जिरे अर्धा चमचा घालायचे आहे. आता यानंतर यामध्ये काय करायचे आहेत, आपण खडे गरम मसाले घालायचे आहेत. यामध्ये मिरे, लवंग, दालचिनी, स्टार फूल. आता त्यानंतर आपण 1 वाटी कांदा घातलेला आहे. कांदा आपण उभा चिरलेला आहे. आता हे सर्व काय करायचं आहे, आपण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर कांद्याचा कलर असा ब्राऊन झाला पाहिजे. तर त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आता हे सर्व एकजीव मी परतवून घेते. 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर हिरव्या 4 ते 5 मिरच्या. आता हे सर्व आपण परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो पूर्ण विरघळला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा हळद. हे सर्व एकजीव आपण परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आता आपण काय करायचं आहे, जे तांदूळ आपण ठेवलेलं आहे ना अर्धा तास पाण्यामध्ये भिजत, ते घालायचे आहे. आता हे सर्व तांदूळ यामध्ये आपण घातलेलं आहे. आता त्यानंतर आपण तांदूळ परतवून घेऊया. तांदूळ काय करायचं आहे, यामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत. यामध्ये तांदळाचं प्रमाण आपण 1 वाटी घेतलेलं आहे. तर 1 वाटीला 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आणि मूग डाळ आपण 1 वाटी घेतलेली आहे. तर 1 वाटीला 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे. असं एकूण 8 वाट्या पाणी आपण यामध्ये ओतायचं आहे. तर त्यानंतर अर्धा चमचा मी मीठ घेतलेलं आहे. डाळ खिचडी थोडीशी मऊसरच असते, म्हणून आपण काय करायचं आहे, पाणी थोडंसं यामध्ये आपण जास्तीचं घेतलेलं आहे. आता यानंतर हे पाणी ओतायचं आहे. तर हे पहा, मी मोजून घेतलेलं आहे पाणी यामध्ये. जर 8 वाट्या घेतलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा 1-2 वाट्या एक्स्ट्रा घेतल्या तरीही चालतील. आता यानंतर याच्यावरती काय करायचं आहे, आपण कुकरचं झाकण लावायचं आहे. तर कुकरला आपण देताना 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत, म्हणजे डाळ खिचडी अगदी मऊसर होते. चला आता याच्यावरती झाकण लावते. कुकरला झाकण लावायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. आता आपल्या कुकरला पण 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत. हे पहा, आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे. आता ह्याला आपण हलवून पाहूया. पहा कशी डाळ खिचडी मऊ झालेली आहे. तर अशी डाळ खिचडी लहान मुले आवडीने खूप खातात. पहा, तर आता याच्यानंतर यावरती आपण कोथिंबीर पसरवायची आहे. चला तर आता सर्व करायचे आहे. या खिचडीमध्ये बऱ्याचदा मिक्स डाळी देखील वापरल्या जातात, पण मी फक्त मुगाच्या डाळीची बनवलेली आहे. गरमागरम डाळ खिचडीवरती आपण तूप घालायचं आहे आणि मग ही खायची आहे.
तर ही डाळ खिचडी आपल्याला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.